आमदार राष्ट्रवादीने मोर्चा काढलेला आहे. महागाई विरोध आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. जवळजवळ ह्या हप्त्यात 10 दिवसापासून 10-11 दिवसापासून 4 वेळेला पेट्रोल डिझेलची भाव वाढ केलेली आहे. आणि आता हंगाम हा शेतकऱ्यांचा हंगाम आलेला आहे. शेतकऱ्यांनी करायचं काय, तर ट्रॅक्टर JCB त्यांचे चालवायचे कसे काय, आणि त्यासाठी आज आम्हाला हा आंदोलन करावं लागले आहे. त्याच्या पुढे ते विश्वगुरू सांगतात का आम्ही सर्व हे करतो, पण हे विश्वगुरूंनी सत्यानाश सगळं केलेलं आपले देशाचा. आज देशाची अर्थव्यवस्था संपूर्ण बसलेली आहे. अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी कुठल्या प्रकारचं काही ठेवलेलं नाही. इथे आज एवढे महागाई कडाडून बसलेले आहे. शेतकऱ्यांनी तुमचा कांदा लावला, कांद्याला भाव भेटत नाही. उद्या शेतकऱ्यांनी संपूर्ण आंदोलन करून रस्त्यावर उतरतील आणि ज्या वेळेला चीन जशी अवस्था झाली तशी अवस्था आपल्या देशामध्ये येऊ नये. आणि मग रस्त्यावर उतरल्यानंतर त्या टायमाला हा मोदी सरकारला समजेल का आता जनता कंटाळलेली आणि आमच्याकडे आता आली भाऊजाने बिलकुल त्या लोकांना ठेवू नये. त्याच्यावर मोदी सरकारने आता तरी भाववाढ कमी करावी. जर कमी केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाच्या वतीने आम्ही रस्ता जाम करून आंदोलन करू. रस्ता जाम करून कोणाला जाऊन देणार नाही, अशी परिस्थिती आणून देऊ नये.